अगोदर जिरे मोहरे, नंतर लसूण, ही आलूची पिवळी भाजी करायले. लसूण आणि जिरे तडतडले आणि लसूण जरा लाल झाला की नंतर कांदा आणि कढीपत्ता टाकायचा. चांगला गुलाबी रंगावर परतू द्यायचा. चांगला खमंग गुलाबी रंगावर परतल्यावर चव चांगली लागते, उग्र वास येत नाही. डब्याची पिवळी भाजी करत आहे. आलू पिवळी बटाट्याची भाजी करत आहे. नंतर हिरवी मिरची टाकायची. गॅस फुल केला तरी चालते, कारण ह्याला वेळ लागतो ना भाजायला. मिरची आणि कांद्याला वेळच लागतो भाजायला. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात, कांदा लवकर भाजला जातो. हे मीठ लक्षात ठेवायचं, नंतर डबल मीठ होईल. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर परततो. कांदा भाजायला जरा वेळच लागतो. व्हिडिओ मोठा होईल. सुकी भाजी डब्यात देण्यासाठी खूप छान लागते. ताई ती कसुरी मेथीचं दिलं, थोडीशी झाकून ठेवली होती आणि तयार झाली ही आलूची भाजी, सुकी आलूची भाजी. वरून कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकायचं. रेडी, तयार. आणि डब्यासाठी भाजी आणि सुकी भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर कशावर छान लागते.